हॅलो एव्हरीवन, मी प्राची एव्हरीडे कुनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कारण की आता मस्त मी आज इडली बनवणार आहे आणि आता कैरी आली आहे, तर मग आता इथे लिंबाचा वापर सोडून कैरीचा वापर सुरू करूया आपण सगळ्यांनीच. आता मी सुद्धा करते कारण की माझं असंच असतं. तर मस्त आज मी चटणीमध्ये कैरी टाकून बनवणार आहे, कारण की कैरीने पण चटणीला खूप सुंदर बोलताना टेस्ट येते. कैरीची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीमध्ये कैरी टाकणं वगैरे खूप छान लागतं. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि करत असाल तर तुम्हाला पण सुद्धा माहीत असेल. तर मग इथे मस्त मजेची चटणी बनवून झाली आहे, तर तुम्हाला कळलंच असेल ना आज मी काय बनवणार आहे. तर आज मी ना सांबार, चटणी, अप्पे तर नाही, नको आता ते अप्पे. चला तर मग इथे इडली आणि मी उत्तप्पा बनवणार आहे, कारण की प्रत्येकाची वेगवेगळी फरमाईश असते. तर छोट्या मुलाला माझ्या विहानला इडली खायची होती, मोठ्याला डोसे खायचे आहेत आणि अहोंना माझ्या उत्तप्पा खायचा आहे. आणि आपलं काय जे मिळेल ते आपण खातो. तर मी इथे मस्त इडली लावली आहे, ना सोडा टाकला ना काही टाकले. मी ॲक्च्युली हे रेडीमेड पीठ आणलं होतं, कालच रात्री घेऊन आली होती. आणि आमच्या इकडे जे काही बदलापूरला स्टेशनला आमच्या इथे मस्त असं इडलीचं पीठ छान भेटतं आणि मग तिथून मी आणलं आहे. आणि सोडासुद्धा टाकला नाही आहे, तरी इडली खूप छान बनली आहे. आणि आता इथे मस्त मी सांबारची तयारी करते आहे. सांबार आपण जसं नेहमीप्रमाणे करतो तसंच केलं आहे. फोडणी करायची छानपैकी, कांदा, लसूण आणि मी अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकते. जिरं, राई, मोहरी जे काय आहे, आपलं कढीपत्ता, हिंग, लाल मिरची, इथं मेन इन्ग्रेडियंट आहे आपलं सांबारचं. मग ते सगळं टाकून सांबार मसाला आणि आपले घरातले सगळे मसाले टाकायचे आणि इथे तुमचं सांबार रेडी होतं. मग गूळ टाका, थोडंसं चिंच टाका. तर आता इथे प्रकार काय झाला माहिती आहे का, चिंच मला ना मी भिजवायची विसरून गेली आणि मग इथे मी अख्खी टाकली, तर ती शिजून निघेल त्याचं काही नाही आणि त्याचा रससुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होईल चांगल्या प्रकारे. तर इथे मस्त सांबार मसाला टाकते आणि मग माझं सांबार खूप छान होतं, म्हणजे माझ्या मुलांना तर खूप आवडतं. आणि इथे थोडंसं कलर येण्यासाठी मी ते काश्मीरी लाल मिरचीचं पावडर टाकते. आणि मस्त ह्याला छान असं थोडंसं तेल सुटलं की मस्त आपलं गूळ पण टाकून घ्यायचं आहे. आणि मग हे असं डाळ, मी 3 डाळी एकत्र शिजवल्या आहेत. तुरीची डाळ, लाल मसूरची डाळ आणि आपलं मुगाची डाळ. प्रमाण थोडंसं कमी जास्त घ्यायचं असतं आपल्याला फक्त. आणि इथे मस्त माझं सांबार रेडी झालं आणि सांबार खूप छान होतं. बघा इथे मी सोडा न टाकता इडली किती खुसखुशीत मऊसर अशी झालेली आहे. आणि मस्त आता इथे मी त्यांना सर्व करते. तर सगळ्यात आधी छोट्या मुलाला घाई असते, तर मग आता त्यालाच वाढायला घेणार होती, पण आता बघू कोणाला देते मी प्लेट. तर चला, तर तुम्हालासुद्धा माझं इडली सांबार वगैरे आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि खरंच छान होतं माझं सांबार, तर तुम्हालासुद्धा जमलं तर नक्की या खायला. आणि अशा प्रकारे बघा चटणी, सांबार, इडली आणि अहोंसाठी मी उत्तप्पा बनवला आहे, तो उत्तप्पासुद्धा त्यांना देते आता. तर मस्त असं इथे उत्तप्पा मी बनवला आहे. आणि आता हा लास्ट उत्तप्पा जो आहे तो माझ्यासाठी आहे. सगळ्यात लास्ट जेवणारे आपण असतो, जो बनवणारा असतो तोच लास्ट खाणारा असतो. आणि जे कोणी म्हणतं ना इडली बनवली म्हणजे आराम असतं, तर असं काही नसतं. इडलीनंतर जी काय भांडी जमतात ना, बापरे बापरे, काय बोलायचं सोय नाही. तर मग जोश नव्हता तरी भांडी घासा जोश आला आणि आज ठरवलं चला डस्टबिन पण घासून घ्या. आणि डस्टबिनसाठी मी स्क्रबर वेगळा ठेवते. आणि जी काही माझी शॉपिंग आली होती ऑनलाईन ती मी बघितली. आणि इथे बघा इतक्या भाज्या मी भरून ठेवल्या आहेत, इतक्या म्हणजे मी मार्केटला गेली की मला असं वाटतं मी काय घेऊ आणि काय नाही. आणि त्याच्यामुळे माझं फ्रीज इतकं गच्च झालेलं की ते हालत पण नव्हतं, त्याचा डोअरसुद्धा लागत नव्हता. आता हे सगळ्या भाज्या मी आवरून ठेवणार आहे, मस्त असं निवडून आणि छान असं पॅक करून. मग ती जागा बरोबर होते. असं आपण डायरेक्ट खोसून ठेवलं ना की खरंच फ्रीजमध्ये जागा होत नाही. तर मला असं एक निमित्त पण भेटतं अहोंना सांगायला की फ्रीज मला पुरत नाही आहे, मला मोठं फ्रीज घेऊन द्या. तर असं काही होणार नाही आहे, ते नंतरची गोष्ट आहे, पुढे बघू. आहे काही स्वप्न, हळूहळू ड्रीम्स कंप्लीट होतात. आणि मग रात्री मग ते फ्रीज लागत नव्हतं म्हणून मुलांना घेतलं हाताखाली आणि बऱ्यापैकी भाज्या निवडल्या आम्ही. आणि अजूनही भाज्या निवडायच्या बाकी आहे, पण हळूहळू, इतका पण त्रास करून घ्यायचा नाही आपल्या शरीरालासुद्धा. मग रोज थोडं जेवढ्या भाज्या जमतील तेवढ्या निवडून ठेवत आहे. चला तर इथेच व्हिडिओ थांबवते, बाय.